हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी बालभारती पाठ 17वा म्हणींच्या गमती। त्यातील पहिला प्रश्न, खालील चौकटीत लपलेल्या म्हणी शिक्षकाच्या मदतीने शोधा व त्याचा अर्थ समजून घ्या। 1. लहान तोंडी मोठा घास। अर्थ, सामान्य माणसाने किंवा लहान माणसाने मोठ्यांना उपदेश करणे। गर्वाचे घर खाली। अर्थ, गर्विष्ठ माणसांचा गर्व हा कधीतरी उतरतोच। 3. खाई त्याला खवखवे। अर्थ, चोरून एखादी गोष्ट केली तर ती त्या माणसाला डाचत राहते व उघडकीस येते। 4. अति तेथे माती। अर्थ, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास ती नाश पावते। 5. दिव्याखाली अंधार। अर्थ, दुसऱ्याला मार्गदर्शन करताना त्याप्रमाणे स्वतःचे आचरण असतेच असे नाही। 6. हातच्या काकणाला आरसा कशाला। अर्थ, जी गोष्ट समोर प्रत्यक्ष दिसते ती पाहण्यासाठी आरसा वापरण्याची गरज नाही। 7. एक ना धड भाराभर चिंध्या। अर्थ, सर्व कामे अर्धवट ठेवल्यामुळे एकही काम पूर्णत्वास जात नाही। 8. शहाण्याला शब्दाचा मार। अर्थ, जो समंजस असतो त्याला थोडीशी समज पुरेशी पडते। 9. घरोघरी मातीच्या चुली। अर्थ, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे। प्राण्यांची चित्रे पहा, योग्य प्राण्याचे नाव गाळलेल्या जागी लिहून म्हणी पूर्ण करा। आयत्या बिळात नागोबा, वासरात लंगडी गाय शहाणी, माकडाच्या हाती कोलीत, पाण्यात राहून माशाशी वैर करू नये, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, बैल गेला नि झोपा केला, घोडा मैदान जवळ आहे, कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी ते वाकडेच, गाढवाला गुळाची चव काय। आम्ही कथा लिहितो। 2. धाडसी मुली। सकाळी सकाळी बागेत सर्वजण फिरायला आले। कोणी धावत होते, कोणी व्यायाम करीत होते, तर वृद्ध माणसे बाकावर बसली होती। काही महिला घोळक्याने बागेतल्या रस्त्यावर चालत होत्या। त्यांच्यापुढे एक बाई चालत होती। तेवढ्यात 2 तरुण चोरटे मोटरसायकलीवरून भरधाव आले। त्यांनी त्या बाईच्या गळ्यातील चेन खेचली व मोटरसायकलीवर धूम पळू लागली। हे सर्व दृश्य फुटपाथवर व्यायाम करीत असलेल्या राधिका व राशी यांनी पाहिले। त्यांनी पळापळ करून त्या चोरट्यांचा पाठलाग केला। प्रसंगावधान राखून राधिकाने व राशीने त्यांच्यावर दगड फेकले। एक दगड बरोबर पाठीमागच्या चोराला लागला। दोघे तोल जाऊन खाली पडले। जमावाने त्यांना पकडले। पोलिसांना बोलवून चोरांना त्यांच्या ताब्यात दिले। आम्ही लेखन करतो। कंसातील विरामचिन्हे योग्य ठिकाणी वापरून उतारा पुन्हा लिहा। ही विरामचिन्हे। गांधीजींचे मित्र एकदा त्यांना भेटायला आले। दोघांनी गप्पागोष्टी केल्या। गांधीजींचे लक्ष मित्राच्या धोतराकडे गेले। ते मित्राला म्हणाले, अरे इतका श्रीमंत झालास पण तुझे धोतर फाटकेच। मित्र म्हणाला, अरे भाई, श्रीमंतालाही काही अडचणी असतात। गांधीजी म्हणाले, फाटके धोतर नेसण्याइतकी काय अडचण आली। मित्र म्हणाला, नोकर काम करीत नाही। हे ऐकून गांधींनी लगेच त्याचे धोतर शिवून दिले। हे पाहून तो श्रीमंत गृहस्थ गांधीजींना काय सांगायचे आहे ते समजून गेला। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.